संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी. 7 सप्टेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. गेल्या 10 दिवसांपासून राज्यात गणेश उत्सवाची धूम होती. बाप्पाला निरोप द्यायचा दिवस आला. मोठ्या भक्तिभावाने 10 दिवस बाप्पाची पूजा अर्चा केल्यानंतर आज विसर्जन करण्यात आलं. मात्र विसर्जनावेळी भक्तांवर काळाने घाला घातला. कापशी येथून गणेश विसर्जन करून घरी परतणाऱ्या भक्तांच्या दुचाकीला कारची जोरदार धडक लागली आणि अकोला शहरातील शिवसेना वसाहत येथील अवघ्या 30 वर्षाचा रामचंद्र आंधळे याचा मृत्यू झाला. रामचंद्रचा अपघाती मृत्यू झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. पुढील बातमी बघा. देगलूर तालुक्यातील मौजे देगाव बुद्रुक येथील श्रीचे विसर्जन करताना शुक्रवारी 5 रोजी सायंकाळी वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह रात्री उशिरा सापडला. त्याच्या पार्थिव देहावर शनिवारी 6 रोजी सकाळी 10 वाजता देगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील देगाव येथील गणेश मंडळांनी श्रीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर 10व्या दिवशी शुक्रवारी 5 रोजी दुपारी वाजत गाजत ढोलताशाच्या गजरात विघ्नहर्ता गणरायाला निरोप देण्यासाठी निघाले असता सायंकाळी 7:30 वाजता कुंभार गणेश मंडळाचा पदाधिकारी माधव पुंडलिक हनुमाने वय 24 हे श्रीचे विसर्जन करण्यासाठी भायेगाव रस्त्यावरील लेंडी नदीच्या खालच्या पात्रात उतरून विसर्जन करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पुढील बातमी बघा. पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. मात्र याच उत्साहाला खेड तालुक्यातील एका हृदयद्रावक घटनेने गालबोट लावले आहे. वाकी बुद्रुक येथे गणेश विसर्जनादरम्यान 2 तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. पुढील बातमी बघा. गणेश मूर्तीचं विसर्जन करताना शहापुरात 3 तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील मुंडेवाडी येथील 10 दिवसांचे गणपती हे भारंगी नदीत विसर्जन करत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात 3 तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि जीवरक्षक पथकाचे सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेनंतर 3 तरुणांचा शोध घेतला जात आहे. पुढील बातमी बघा. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील मोहन नगर येथे काल गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान दुर्घटना घडली. मिरवणूक सुरू असताना अचानक विजेचा शॉक लागून 2 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार मिरवणुकीदरम्यान डीजे साऊंडची गाडी विजेच्या खांबाला धडकली. या धडकेमुळे इलेक्ट्रिक वायर तुटून थेट जमिनीवर कोसळल्या. या तारा थेट मिरवणुकीत उपस्थित 2 तरुणांच्या अंगावर पडल्या आणि त्यांना जोरात शॉक बसला.